नाश्त्याचा गाडा आहे, त्याचा वारंवार त्रास आहे. तर ती ग्रामपंचायतवाल्याने किंवा लोणंद पोलीस स्टेशन साहेबांनी माझी हात जोडून कळकळीची विनंती की त्याला दबाव काहीतरी घालावा. माझी लेकरं आहेत 2, मला व्यवसाय मी कर्ज काढून व्यवसाय उभा केलेला आहे. त्याच्यावर ती कर्ज ते फिरून लागणार आहेत का, ती देणार आहेत का, त्याचा 10 फूट गाडा पलीकडं होता, तो सरकत अलीकडं आला ते आलाय. रोज सकाळी तो 12 वाजेपर्यंत गाडा काय हलवत नाही, गाडा त्याचा तिथंच असतो. मग मी 11, 11:30, केव्हा 9 वाजता, केव्हा 10 वाजता अशी मी माझं फळाचं दुकान मांडते. तरीसुद्धा तो म्हणतो की इकडं सरू नको, माझ्या पाण्याचा बॅलर इकडं सरकवू नको, माझी टेबलं सारू नको, मला माशाचं दुकान टाकायचं आहे, मला फ्राय करायचं आहे, मला वारंवार ते त्रास देतो आहे. मी मासाळाच्या नावानं 20 पिल ग्रामपंचायतवाल्याला पण माझं सांगणं आहे आणि लोणंद पोलीस स्टेशनला पण सांगणं आहे. माझी ही बातमी कलेक्टर ऑफिसपर्यंत पोचलीच पाहिजे. मी रणकी बाई आहे, माझ्या मागं कोण नाही. मला पोटाला आणि माझा हप्ता गेला पाहिजे, त्यासाठी मी हे उद्योग करते. माझं एवढंच बोलून नम्रतेचं कळकळीची विनंती की सगळ्यांना, मोठ्या लोकांना कोण असेल त्यांना माझी ही विनंती स्वीकारायला पाहिजे. नाहीतर त्याला तरी ठेवा, नाही तर मला तरी ठेवा बाबा, नाहीतर मारणार नाही.